रानटी अवस्थेकडून सुसंस्कृत अवस्थेकडे होणारी वाटचाल म्हणजे मानवाचा इतिहास होय. शास्त्रीय निकषावर मानवाच्या इतिहासाच्या प्रागैतिहासिक काल, इतिहासपूर्व काल आणि ऐतिहासिक काल अशा 3 अवस्था मानल्या जातात. प्रत्येक अवस्थेत मानवाने आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष केला. हा संघर्ष आणि त्यातून झालेला मानवाचा विकास म्हणजेच मानवाचा इतिहास होय. भारताच्या बाबतीत जर विचार केला तर भारताला भला मोठा आणि गौरवपूर्ण इतिहास लाभलेला आहे. भारताच्या इतिहासाचे ढोबळमानाने प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक असे कालखंड मानले जातात. BA प्रथम वर्षासाठी प्राचीन भारताचा इतिहास हा अभ्यासक्रम आला आहे. भारतातील मानवाचा सर्वांगीण प्रगती व समृद्धीचा काळ म्हणून प्राचीन भारताच्या इतिहासात सिंधू संस्कृतीचा कालखंड मानला जातो. आता संस्कृती म्हणजे काय, तर एखाद्या विशिष्ट समाजाने कायमस्वरूपी परिसराशी संवाद साधून साकार केलेली जीवन प्रणाली म्हणजे संस्कृती. त्यामध्ये समाज आणि परिसर हे 2 घटक महत्त्वाचे आहेत. म्हणजेच संस्कृतीमध्ये ठराविक काळातील आचारविचार, आहारविहार, चालीरीती, धर्म, नीती, कल्पना, अन्न, वस्त्र, कला, वाङ्मय, तत्वज्ञान आदी घटकांचा समावेश होतो. आणि हडप्पा व मोहेंजोदरो या नगरांच्या उत्खननात सापडलेल्या साधनांवरून या काळातील मानवी जीवनाचा सामाजिक सांस्कृतिक स्तर लक्षात येतो. आणि या दोन्ही नगराची योजनाबद्ध रचना आहे. स्वच्छता, सांडपाणी व्यवस्था, बांधकामासाठी केलेल्या वस्तूंचा वापर, त्यामागील ज्ञान, तर्कशास्त्र याची कल्पना आपल्याला येते. सिंधू संस्कृतीचा प्रचंड विस्तार असूनही एकच जीवन पद्धती होती. यावरून राज्य ही संकल्पना अस्तित्वात असावी. देवधर्म याबाबतच्या संकल्पना, चालीरीती याबद्दल विविध मूर्त्या, मंदिरे यावरून कल्पना येते. सिंधू संस्कृती कृषीप्रधान होती. कृषी, उद्योगधंदे, पशुपालन, व्यापार, उपकरणे, वजन मापे यावरून सुबत्तापूर्ण आर्थिक जीवनाची कल्पना आपल्याला करता येते. एक निश्चित अशी कुटुंब पद्धती, सामाजिक बांधिलकी मांडणारी रचना अस्तित्वात असावी असे निश्चितपणे म्हणता येते. प्राचीन जगाच्या इतिहासातील प्रगत संस्कृतींपैकी एक आणि भारतातील सर्वात प्राचीन व विकसित संस्कृती म्हणून सिंधू संस्कृतीचा परिचय आपल्याला यावर्षी आपल्या अभ्यासक्रमामध्ये करून घ्यायचा आहे. यामध्ये प्रामुख्याने सिंधू संस्कृतीतील नगररचना, सार्वजनिक वास्तू, संरक्षण व्यवस्था, धर्मकल्पना, कौटुंबिक व समाज जीवन, आर्थिक परिस्थिती याबद्दल माहिती आपण करून घेऊ. इसवी सन 1921 हे वर्ष भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरून ठेवावे असे वर्ष. या वर्षी श्री राखलदास बॅनर्जी, रायबहादूर दयाराम साहनी यांनी प्राचीन भारताच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण व वैशिष्ट्यपूर्ण असे अज्ञात पान जगासमोर उघडले. आर्यांची संस्कृती ही भारताची सर्वात प्राचीन संस्कृती आहे हा समज त्यांनी चुकीचा ठरवून यापूर्वीही भारताने एका अत्यंत वैभवशाली संस्कृतीला जन्म दिला होता हे या 2 भारतीयांच्या प्रयत्नांनी सिद्ध केले. पंजाबातील रावी नदीच्या काठी लाहोरपासून सुमारे 100 मैल दूर असलेल्या मॉन्टगोमेरी जिल्ह्यातील हडप्पा या ठिकाणी, सिंधमधील लरकाना जिल्ह्यातील मोहेंजोदरो या कराचीच्या उत्तरेस 300 मैलावर असलेल्या ठिकाणी, तसेच चन्हुदारो, आमरी, बलुचिस्तान येथील नाल, कुल्ली, काठेवाडातील रंगपूर या ठिकाणी व गुजरात येथील लोथल येथे अनेक अवशेष सापडले. 19व्या शतकातील प्रसिद्ध पुरातत्ववेत्ता सर जॉन मार्शल, डॉक्टर व्हीलर, प्रोफेसर पिगट यांनी यापूर्वी
संशोधन केले होते. 1921 पासून सिंधू संस्कृतीच्या वसाहतीचा शोध घेणं सुरू झालं होतं आणि अनेक वसाहती उजेडास आल्या. 1953 मध्ये राजस्थानातील कालीबंगन येथे बी लाल आणि के थापर यांनी केलेल्या उत्खननात सिंधू संस्कृतीचे अवशेष सापडले. या सिंधू संस्कृतीचा कालखंड जर आपण लक्षात घेतला किंवा जे संशोधन या क्षेत्रामध्ये झालेलं आहे त्याचा विचार केल्यास सिंधू संस्कृती ही कांस्ययुगीन होती. गारगोटी, परशु, दगडी गदा, गोफणी यासारख्या अश्मयुगीन वस्तूंबरोबर मुख्यतः तांब्याची व कांस्याची साधने सापडली होती. लोह व त्याची साधने मिळाली नाहीत. म्हणजे ही संस्कृती ताम्रपाषाण युगातील असून सुमेरियन संस्कृतीची समकालीन असावी या आधारावरून इसवी सन पूर्व 3100 ते 2500 असा कालखंड सर जॉन मार्शल यांनी ठरविला होता. हडप्पा संस्कृती. आता सुरुवातीला बोलताना मी सिंधू संस्कृतीची वैशिष्ट्ये काय किंवा सिंधू संस्कृतीचा कालखंड अशा प्रकारचा मी उल्लेख केला. तर इसवी सन 1921 मध्ये पंजाबमधील रावी नदीच्या तीरावरील हडप्पा येथे प्रथम उत्खनन झालं आणि म्हणूनच या संस्कृतीला हडप्पा संस्कृती हे नाव आहे. ही संस्कृती प्रामुख्याने सिंधू आणि तिच्या उपनद्यांच्या परिसरात विस्तारलेली असल्याने या संस्कृतीला सिंधू संस्कृती देखील म्हटलं जातं. हडप्पाच्या दक्षिणेला सुमारे 650 किलोमीटर अंतरावरील सिंधू नदीच्या खोऱ्यात मोहेंजोदडो येथे देखील उत्खनन झालं. हडप्पा आणि मोहेंजोदडो या दोन्ही स्थळांच्या उत्खननामध्ये सापडलेल्या ज्या वस्तू आणि वास्तू आहेत यामध्ये कमालीचं साम्य आढळून आलं. धोलावीरा, लोथल, कालीबंगन, दायमाबाद इत्यादी ठिकाणीही उत्खननात अशाच प्रकारचे अवशेष सापडले. हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये सर्वसाधारणपणे सर्वत्र सारखीच आढळतात. नगर रचना, रस्ते, घरे बांधणी, सांडपाण्याची व्यवस्था, मुद्रा, भांडी, खेळणी, मृतदेह पोळण्याची पद्धत इत्यादी इत्यादी. हडप्पा संस्कृतीच्या महत्वाच्या वैशिष्ट्यांपैकी घरे व नगर रचना. हडप्पा संस्कृतीच्या लोकांची घरे आणि इतर बांधकाम प्रामुख्याने भाजके विटांची होती. काही ठिकाणी कच्च्या विटा आणि दगडांचाही वापर केला जाई. मधोमध चौक आणि त्याभोवती खोल्या अशा प्रकारची साधारणतः घराची रचना. घराच्या आवारात विहिरी, स्नानगृहे, शौचालये होती. सांडपाण्याची उत्तम व्यवस्था आपल्याला हडप्पा संस्कृतीमध्ये पाहायला मिळते. छोट्या नाल्यांद्वारा घरातील सांडपाणी रस्त्याच्या कडेला असलेल्या मोठ्या नाल्यांद्वारे घराबाहेर नेण्याची व्यवस्था होती. रस्त्याच्या नाल्या पक्क्या विटांनी बांधलेल्या होत्या. काही नाल्या मनुष्याच्या उंची एवढ्या खोल असलेल्या दिसून आल्या. तेथे काही जागी पायऱ्या होत्या जेणेकरून त्यात उतरून त्या साफ करता याव्या. नाल्यावरून दगडी शिडांनी झाकलेल्या असत. अशा प्रकारची उत्तम व आरोग्यदायी सांडपाण्याची व्यवस्था जगातील तत्कालीन कोणत्याही संस्कृतीत आढळत नाही. नगर रचनेचा जर भाग पाहिला तर रस्ते रुंद असून एकमेकांना काटकोनात छेदतील अशा पद्धतीने बांधले होते. त्यामुळे तयार होणाऱ्या चौकोनी मोकळ्या जागेत घरे बांधली जात. मोहेंजोदारो नगराचा मुख्य मार्ग 33 फूट रुंद आहे. येथील रस्ते उत्तर दक्षिण, पूर्व पश्चिम असे सरळ रेषेत आहेत. त्यांना काटकोनात छेदणारे असे इतर रस्ते 9 ते 18 फूट रुंद आहेत. नगराचे 2 किंवा अधिक विभाग केलेले असून प्रत्येक विभागाला स्वतंत्र तटबंदी केलेली दिसते. यानंतर आपण हडप्पा संस्कृतीतील मुद्रा व भांडी यांची माहिती पाहूया. हडप्पा संस्कृतीच्या मुद्रा प्रामुख्याने चौरस आकाराच्या स्टिएटाईट नावाच्या दगडापासून बनवल्या जातात. मुद्रांवर विविध प्राण्यांच्या आकृती कोरल्या आहेत. त्यात बैल, म्हैस, हत्ती, गेंडा यासारख्या खऱ्या प्राण्यांसोबत एक शिंगी बैल म्हणजेच युनिकॉर्न हा कल्पित प्राणीही पाहायला मिळतो. प्राण्यांसोबतच मनुष्याकृतीही आढळतात. विविध आकाराची भांडी
हडप्पा संस्कृतीच्या नगराच्या उत्खननात आढळली आहेत. भांडी बहुतेक माती आणि काही थोडी दगडांची बनवली गेली आहेत. भांड्यांवर विविध नक्षी कोरल्या आहेत. नक्षीच्या नमुन्यात माशांचे खवले, एकमेकात गुंतलेली वर्तुळे, पिंपळपान यासारख्या प्रतीकांचा समावेश आहे. हडप्पा संस्कृतीतील लोक मृत व्यक्तीचे दफन करताना त्या व्यक्तीच्या शवाबरोबर मातीची भांडीही पुरत असत. यानंतरचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे महास्नानगृह. मोहेंजोदडो येथील उत्खननात सापडलेली सर्वात महत्त्वपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण वास्तू म्हणजे महास्नानगृह. 39 फूट लांब, 23 फूट रुंद आणि 8 फूट खोल म्हणजे जवळजवळ 2.5 मीटर खोल, 12 मीटर लांब आणि 7 मीटर रुंद असे भव्य स्नानगृह होते. स्नानकुंडातील पाणी झिरपून जाऊ नये म्हणून आतून पक्क्या विटांनी बांधले होते. त्यात उतरून वेळोवेळी पाणी बदलण्याची सोय देखील केलेली होती. नंतर येऊ आपण हडप्पा संस्कृतीतील लोकजीवनाकडे. हडप्पा संस्कृतीतील लोक शेती व पशुपालन करीत होते. कालीबंगन येथे हडप्पा संस्कृतीतील लोक शेती करीत असल्याचा पुरावा सापडला आहे. गहू, सातू ही मुख्य पिके होती. याशिवाय वाटाणा, तीळ, मसूर इत्यादी पिकेही घेतली जात. मोहेंजोदडो येथील अवशेषात एक खादीसारखा सुती कपडा सापडला. त्यांना कापूस माहीत होता, त्याचबरोबर त्यांना विणकाम देखील येत होते. सिंधू संस्कृतीतील कापड उपलब्ध नसल्याने त्या काळातील लहान मोठ्या पुतळ्यांवरून तत्कालीन वेशभूषेची कल्पना आपल्याला करावी लागते. त्या काळचे लोक 2 वस्त्रे वापरीत असावेत. एक धोत्रासारखे नेसण्याचे व दुसरे शालीसारखे पांघरण्याचे. विविध दागदागिनेही उत्खननात सापडले आहेत. सोने, चांदी, तांबे इत्यादी धातू, निरनिराळी रत्ने यापासून दागिने बनवली जात. अनेक पदरी माळा, अंगठ्या, बाजूबंद, कमरबंद इत्यादी प्रकारचे दागिने स्त्री पुरुष वापरीत असत. स्त्रिया दंडांपर्यंत बांगड्या वापरत. कला कौशल्याच्या बाबतीतही हडप्पाकालीन संस्कृती पुढारलेली होती असे दिसते. मातीची भांडी बनविताना त्यावर नक्षीकाम, बाहुल्या, खेळणी, शिक्के, ताईत इत्यादी लहान वस्तूंवर चांगली कलाकुसर केलेली आढळते. त्यापैकीच एक म्हणजे हा पुतळा. त्याच्या चेहऱ्यावरील प्रत्येक तपशील अत्यंत सुस्पष्ट दिसतो. इतकेच काय, त्याने खांद्यावर घेतलेल्या शालीवरील त्रिदलाची नक्षीही अत्यंत सुंदर रीतीने दाखविली आहे. त्यानंतरचं वैशिष्ट्य म्हणजे हडप्पाकालीन आर्थिक जीवन. हडप्पा संस्कृतीचे लोक भारतात त्याचप्रमाणे भारताबाहेरील देशांशी व्यापार करीत होते. सिंधू नदीच्या खोऱ्यात चांगल्या दर्जाचा कापूस होत असे. तो पश्चिम आशिया, दक्षिण युरोप आणि इजिप्त या देशात निर्यात केला जाई. कापसाबरोबरच सुती कापडही निर्यात केला जाई. प्राचीन इराकमध्ये सुती कापडासाठी सिंधू हा शब्द प्रयोग केला जात होता. इजिप्तमध्ये मलमलचे कापड सिंधू संस्कृतीतील व्यापारी पुरवीत असत. काश्मीर, दक्षिण भारत, इराण, अफगाणिस्तान, बलुचिस्तान येथून चांदी, जस्त, मौल्यवान खडे, माणके, देवदार लाकूड इत्यादी वस्तू आणल्या जात. परकीय व्यापार जल आणि स्थल अशा दोन्ही मार्गांनी होत असे. उत्तम तंत्राच्या टिकाऊ जहाजांची निर्मिती त्यावेळी होत असली पाहिजे. याचा सबळ पुरावा या संस्कृतीतील काही शिक्क्यांवर आणि मातीच्या भांड्यांवरही जी जहाजांची सुंदर आकृती कोरलेली आहे त्यावरून आपल्याला मिळतो. लोथल येथे प्रचंड आकाराची गोदी सापडली आहे. हडप्पा संस्कृतीचा व्यापार अरबी समुद्राच्या किनाऱ्याने चालत असे. यानंतर येऊ सिंधू संस्कृतीतील धर्मकल्पना याच्याकडे. सिंधूवासी धार्मिक व श्रद्धाळू होते याचे अनेक पुरावे उपलब्ध झाले आहेत. उपलब्ध अवशेषांवरून सिंधू संस्कृतीतील देवदेवता निसर्गनिष्ठ होत्या असे मानता येते.
शिवदेवता, पशुपती, शक्तिदेवता, मातृदेवता, नाग, वृषभ इत्यादी प्राणीदेवता, वृक्ष, सूर्य, अग्नी इत्यादी निसर्ग देवता यांना महत्वाचे स्थान सिंधू संस्कृतीमध्ये होते असे आपल्याला दिसते. समकालीन सांस्कृतिक विकासामध्ये सिंधू संस्कृतीने अत्युच्च शिखर गाठले असताना या महान संस्कृतीची विनाशाकडे वाटचाल सुरू झाली. हा मोठा दैव दुर्विलास मानावा लागेल. आजपर्यंतच्या संशोधन परंपरेतून अनेक विद्वानांनी या संस्कृतीच्या विनाशाची कारणे सांगितली आहेत. वायव्य सरहद प्रांतातून आर्यांची मोठ्या प्रमाणात आक्रमणे सुरू झाली. पुन्हा पुन्हा येणारे महापूर, व्यापारातील घट, बाहेरील टोळ्यांची आक्रमणे यासारख्या गोष्टी हडप्पा संस्कृती नष्ट होण्यास कारणीभूत ठरल्या असे मानले जाते. त्याचबरोबर पर्जन्यमान कमी होणे, नद्यांची पात्रे कोरडी पडणे, भूकंप, हवामानातील बदल यामुळे देखील काही स्थळे उजाड झाली. दुष्काळी परिस्थितीसारख्या कारणांमुळे मोठ्या प्रमाणावर लोकांनी स्थलांतर केले आणि हडप्पा संस्कृतीतील शहरांचा विनाश झाला. त्या संस्कृतीने भारतीय संस्कृतीचा पाया घातला. त्या संपन्न अशा नागर संस्कृतीचा अशा प्रकारे विनाश झाला असे आपल्याला म्हणता येईल. पुन्हा एकदा सारांश रूपाने आपण या हडप्पा किंवा सिंधू संस्कृती याची माहिती पाहूया. जगातील एक प्रगत संस्कृती म्हणून भारतातील हडप्पा संस्कृतीची नोंद घेतली जाते. पंडित नेहरूंनी या संस्कृतीला भारतीय इतिहासाचे सुवर्णपान म्हटले आहे. इसवी सन 1920 ते 1925च्या दरम्यान झालेल्या उत्खननातून सिंधू व तिच्या उपनद्यांच्या काठावर या संस्कृतीचा शोध लागला. सर जॉन मार्शल, प्रोफेसर पिग्गट, मॅक्स मुलर, दयाराम साहनी, राखलदास बॅनर्जी इत्यादी अनेक पाश्चात्य व भारतीय विद्वानांनी या शोध कार्यात मोलाचा वाटा उचलला. शिस्तबद्ध अशी नगर रचना, सांडपाण्याची उत्तम व्यवस्था, बांधकामात सौंदर्यापेक्षा उपयुक्ततेला महत्त्व, शिव म्हणजेच पशुपती, मातृदेवता, निसर्गदेवता, जलदेवता याची उपासना, हडप्पा संस्कृतीचा धार्मिक वारसा व त्यांचा प्रभाव आजही भारतीय धर्मविचार व देवतापूजनात आपल्याला दिसतो. ही संस्कृती शेती व पशुपालन, सुती कापड व विविध उद्योग व्यवसाय इत्यादींमुळे देश विदेशात व्यापारातून संपन्न बनलेली दिसते. तिचा विनाश नैसर्गिक प्रकोप, निसर्ग असमतोल यामुळे झाला असे मानण्यात येते.